आता वेगवेगळ्या सरकारी अहवालातील वेगवेगळी विसंगती. आता ह्याच्यामध्ये पीआयबी प्रेस ब्युरो तुम्हाला माहिती आहे, हे कुठली माहिती देते ते तुम्हाला काय कुठलं ते डीजीसीए जी माहिती दिली जाती ती पीआयबी छापती. बरोबर आहे? बरोबर आहे. आता ही ट्रान्सक्रिप्ट आहे, ही कशाची ट्रान्सक्रिप्ट आहे तर ही बारामती एटीसीची ट्रान्सक्रिप्ट आहे. वेळ न वेळ तिथे लिहिलेली आहे, ही तर वेळ लिहिलेली आहे. मग काय एअरक्राफ्ट मधली ज्या त्या पाठक मॅडम आहेत त्या काय बोलल्या आणि बारामती एटीसीला सुद्धा एक कोणतरी महिलाच होती असं आम्हाला कळलंय, त्या काय म्हणल्या याच्यामध्ये तिथं दिलेलं आहे. आता ह्याचा वेळ जर बघितला तर यांच्या पीआयबी अनुसार म्हणजे डीजीसी अनुसार 8:18 काय झालं होतं म्हणजे विमान बारामती एटीसीच्या संपर्कात आलं. म्हणजे डीजीसीए काय म्हणते म्हणजे पीआयबी काय म्हणते 8:18 हे विमान हे बारामती एटीसीच्या संपर्कात आलं. पण हे विमान आलं होतं 8:19. तुम्ही म्हणता एका मिनिटाला काय होणार आहे, हे विमान इतकं स्पीडमध्ये चालतं, हे एका मिनिटात हे विमान 15 किलोमीटर चालतं. आणि दादांचं जी काय घटना घडलेली आहे काही मीटरमध्ये घडलेली आहे याच्यावरनं एक मिनिट हा महत्वाचा आहे. मग एवढी मोठी घटना घडली असेल तर मग 2 रिपोर्ट जे आहेत हे रिपोर्ट वेगळे का असा प्रश्न एक परिवारातला एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी मी करतो. आता आगीचे लोट दिसण्याचे टायमिंग पीआयबी डीजीसीए किती म्हणतं 8:44, पण ट्रान्सक्रिप्ट प्रमाणे इथं 8:43:55 सांगितलं की मला आता लँडिंग पॅड म्हणजे स्ट्रिप तिथं दिसतीये. मग त्यांनी सांगितलं रनवे 11 क्लिअर टू लँड. त्यानंतर 8:44:13 ओ शिट म्हणजे ही जी पाठक मॅडम आहेत त्यांच्याकडनं ते शेवटचे शब्द होते आणि त्यात 7 सेकंद तुम्ही ऍड करा 44 प्लस काहीतरी 13 प्लस म्हणजे 20 तर त्याच्यात तो ऍक्सिडेंट तिथं झाला. म्हणजे हे टायमिंग आणि हे टायमिंग जर इथं 20 सेकंद तुम्ही ऍड केले म्हणजे 13 प्लस 7 20.20 म्हणजे 20 सेकंडचा याच्यामध्ये फरक आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेकंडचा विषय असतो. इन्व्हेस्टिगेट तुम्ही करत असाल आणि तुम्ही एका मोठ्या एजन्सीचे लोक असाल तर तुम्हाला सेकंदात बोलावं लागतं, इथं मिनिटात बोलून चालत नसतं. आणि इथं ह्या 2 रिपोर्टमध्ये खूप मोठा फरक आहे असं कुठेतरी दिसतं. आता हा एक ट्रान्सपॉन्डर एक असतं विमानाला, विमान सांगत असतं सॅटेलाइटच्या माध्यमातून मी इथे आहे, माझं स्पीड किती आहे, मी अलाइन झालोय का, एअरपोर्टचं जे स्ट्रिप आहे त्याला मी अलाइन झालोय का, तिथून माझं डिस्टन्स किती आहे, माझी हाईट किती आहे, माझं लोकेशन कुठे आहे, हे सगळं तिथं दिलं जातं. आणि हे आमच्याकडे आहे ही माहिती ही आम्हाला एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जे मगाशी तुम्हाला सॉफ्टवेअर सांगितलं त्यातून आम्हाला सगळी माहिती कळाली. फक्त शेवटच्या 1 मिनिटाची आम्हाला माहिती कळाली नाही. कदाचित ट्रान्सपॉन्डर हा मुद्दामून विमानाच्या आतून हा बंद केला होता. तुम्हाला टिल्ट होताना जे विमान दिसते त्या ट्रान्सपॉन्डर बंद होता. ट्रान्सपॉन्डर हा 8:43.18 ह्याच्यात तुम्ही म्हणाल हे तर टाइम वेगळा दिसतोय, ह्यात फ्लाईट रडारच्या शेवटच्या युटीसी टाइम म्हणजे 3 ते म्हणजे ह्याच्यामध्ये 5 तास आपल्याला ऍड करावं लागतात. त्यात 8:43.18 जेव्हा हे बंद झाला ट्रान्सपॉन्डर, का बंद झाला का कुणी बंद केला असे प्रश्न आम्हाला त्याच्यामध्ये आहे. आता आपल्याला शेवटपर्यंत कळालं असतं. आणि या 1 मिनिटाच्या आधी हे विमान त्या धावपट्टीला अलाइन झालं होतं, म्हणजे ते धावपट्टीवर उतरेल अशी अपेक्षा होती. पण 1 मिनिटामध्ये काहीतरी गडबड झाली ती अजूनपर्यंत आपल्याला कळली नाही. आता हा जो भाग आहे हा तुमचा 11 नंबर आहे आणि हा भाग आहे 29. हे जे मोठी चर्चा करतात अरे बाबा तो जो असा हिलटॉपवर आहे आपला लँडिंग स्ट्रिप त्यामुळे फार डेंजरस आहे, फार अवघड आहे, हे आपण लँड करू शकत नाही असं लोक बोलतात. ते खरंय. आता ही ती जागा आहे 11 नंबर आणि ही जागा आहे 29 नंबर. मागे घे, ती आहे MIDCची साईड. इथं तुम्ही जर गेला तर सपाट आहे, सपाट, काही तिथे टेन्शन नाही, तिथं तुम्ही कसंही लँड होऊ शकता. त्यावेळेस जे विंड स्पीड होतं ते ऑलमोस्ट नव्हतं. आणि विमान जेव्हा इथून लँड होतं त्याला अडचणी काय असतात, एकतर हे उंच आहे आणि इकडं जो सूर्य उगवत असतो तो स्क्रीनवर तिथं दिसतो. मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय असतं, बाबा इकडं नको जायला, सोपी साईड 29 साईड आपण घेऊ, 11 नको घ्यायला, असा निर्णय बऱ्याच वेळा त्या ठिकाणी घेतला जातो. मग ह्या विमान चालकाली तो निर्णय घेतला होता का पुढे जाऊन बघूया.
8:27 एअरक्राफ्ट करून रनवे 29 ची परवानगी मागण्यात आली. म्हणजे परफेक्ट फ्लॅट आहे. जसं तुम्ही 2023 ऍक्सिडेंट बघितला तर नुसतं घासत गेलं होतं, अशी कदाचित घटना घडू शकली असते. दादा जिवंत असू शकले असते. 29 नंबरची परवानगी तिथं एटीसी कडनं घेतली होती. एटीसीने ती परवानगी दिली आणि 2 मिनिटांनंतर एअरक्राफ्ट करून रनवे 11ची परत परवानगी मागितली. का? कशामुळे? काय कारण? प्रश्नच आहे. म्हणजे सोपं सोडून अवघड कशाला घ्यायचं? बरं एकदा मागितली का? नाही. मग दुसऱ्यांदा परत 8:36 एअरक्राफ्टने गो अराउंड केल्यानंतर त्यांनी परत 29ची मागणी केली. परत ती त्यांनी कॅन्सल केली. परत आम्ही 11ला येऊन लँड करतो असं सांगण्यात आलं. निर्णय को पायलट घेत नसतो, मेन पायलट घेत असतो. को पायलट कम्युनिकेशन करत असतो. मग या मेन पायलटला 29 जे सोपं होतं ते सोडून 11 नंबरच का पाहिजे होता हे मात्र त्या ठिकाणी अजूनपर्यंत कळालं नाही. पुढे आता हा व्हिडिओ बघा. थोडं मागे या. ही लांबून तुम्हाला दिसत असेल हे धुक्क आहे. विजिबिलिटी हा प्रॉब्लेम होता. मागे या बाजूला थोडंसं तुम्ही जर बघितलं तर एक लाईन दिसते आणि नंतर ब्लास्ट दिसतो. थोडंसं डिटेलमध्ये बघा. एक लाईन आली, पडली, स्फोट झाला. ती लाईन काय? ती आग आहे का? हे सुद्धा बघण्याचे कारण आहे. हे आपल्याला बघावं लागेल. ते काय अजूनपर्यंत कळलं नाही. ही विजिबिलिटी आहे. जो रनवे आहे, रनवेच्या जवळ तिथं ट्रायल केली जाते, नाहीतर ट्रेनिंग केलं जातं म्हणून तिथं काही कॅमेरा ठेवले. त्या कॅमेरातला हे व्हिज्युअल आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघता येईल. पुढे घ्या. आता ह्याच्यामध्ये हे आहे व्हिज्युअल फ्लाईट रूल्स. हे रूल काय सांगतं? आता मी सुद्धा हेलिकॉप्टर जेव्हा जातो तेव्हा मला विचारावं लागतं टेक ऑफ किती वाजता करायचा. मग टेक ऑफ किती वाजता करायचा कोण परमिशन देतं? एटीसी. का परमिशन देतं? धुक्क असेल आणि 1500च्या खाली जर विजिबिलिटी असेल तर मला परवानगी मिळत नाही. मला परवानगी हेलिकॉप्टरला 1500च्या पुढे असा अंदाज त्या ठिकाणी आहे. मग मी विचारलं विमानाला काय परवानगी आहे? विमानाला स्ट्रिक्ट रूल आहेत. कोणाचे आहेत? डीजीसीएचे रूल्स आहेत, व्हिज्युअल फ्लाईट रूल्स, की 5000 मीटरची जोपर्यंत विजिबिलिटी येत नाही तोपर्यंत विमान उडवायचंच नाही. म्हणजे लँडिंग सोडा, टेक ऑफ सुद्धा तुम्ही करू शकत नाही असे आदेश त्या ठिकाणी तिथे दिले होते. आता तुम्हाला मला विचारायचंय की 8:30 वाजता विजिबिलिटी 3 किलोमीटरची होती. बघा 8:31 आणि 11 सेकंडला विजिबिलिटी इज 3 किलोमीटर ऍज ऑफ नाव. कुणी सांगितलंय? बारामती एटीसी. आता इथं ही जी कोणी व्यक्ती आहे हँडलर एरोचा, तो काय म्हणतो? कॅप्टन चेकिंग विजिबिलिटी ऍट बारामती 7:03. ऑल ओके सर 7:10. म्हणजे काय? विजिबिलिटी इज ओके. मग आता एरोला पकडायला काय कारण आहे? एरोली खोटी माहिती का दिली? साधा प्रश्न आहे. 8:30 वाजता जर विजिबिलिटी 3 किलोमीटर असेल तर सकाळच्या वेळेस 7 वाजता विजिबिलिटी कमी असेल का जास्त असेल? धुक्क जास्तच असेल ना. मग हा महाशय 7:10 म्हणतो ऑल ओके सर, म्हणजे विजिबिलिटी इज ओके, ओके टू टेक ऑफ. म्हणजे ह्या व्यक्तीने सुद्धा ऑफिसमध्ये जिथं डायरेक्टर, महाराष्ट्राचा डायरेक्टर एव्हिएशनचा ज्या ग्रुपमध्ये, त्या ग्रुपमध्ये हे महाशय म्हणतात ऑल ओके, विजिबिलिटी इज फाईन, ओके टू टेक ऑफ. आणि ही गोष्ट बघितल्यानंतर आमचे दादा विमानात बसले आणि मग तिथं जे काय घटना त्या ठिकाणी घडली. मग एरोला पण जबाबदार धरायला काय कारण आहे? धरायलाच पाहिजे. त्यामुळे हे सगळे विषय आहेत. त्यामुळे इथं मोठा रूलचा डिफिशिएट आहे. मग या पायलटला माहित होतं विजिबिलिटी नाही तरी तो हिरोगिरी करायला का गेला? मुद्दामून गेला का? त्याच्यावर कुठलं प्रेशर होतं का? त्या वेगळंच काय कारण आहे? आणि कदाचित त्याच्या मनामध्ये ही घटना घडवायचीच होती अशी होती का? असे प्रश्न आम्हाला तिथं उद्भवतात. पुढच्या काय गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी खऱ्या वाटतील. पुढे घे. हे ऐका. दरवेळेचा जो आवाज असतो विमानाचा, आम्हाला तिथं आता धावपट्टीजवळ असल्यामुळे आम्हाला माहिती की विमानाचा कसा आवाज असतो. पण त्या दिवशीचा इतका कर्कश आवाज होता, त्यामुळे आमच्या गावातली बरीचशी महिला, पोरं ही सगळी रस्त्यावर येऊन बघत होती की आज विमानाचा असा का आवाज येतोय. आणि गावालाही गिरटी घालून परत विमान धावपट्टीच्या दिशेने उतराय गेलं. पण त्याच वेळेला आमच्या गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या कळसाला सुद्धा टेकायची काही लोकांना शक्यता. पुढे घे. म्हणजे विमान
लँड होण्यापूर्वी जे गाव आहे त्या गावाच्या कळसाला विमान घासून गेलं. म्हणजे 1 मिनिट जो ट्रान्सपॉन्डर बंद झाला होता शेवटचा, जे सॅटेलाइटची कनेक्शन आहे मुद्दामून तोडण्यात आलं होतं ट्रान्सफॉर्मर बंद करून, असं आमचं मत आहे. याच्यामध्ये नॉर्मली एमिंग पॉइंट हा पुढे असतो, त्यानंतर मग सेंट्रल लाईन बघितली जाते, लँडिंग डेझिग्नेटर असतो, थ्रेशोल्ड वर लँड बंद केला तर त्याचा जर आपल्याकडे डेटा आला असता तर हे बंद पडलं विमान असं आपल्याला जे दिसतं ते जर झालं नसतं तरी आमचं असं मत आहे की हे विमान इथे येऊन धडकलं असतं. मग कदाचित असं होतं का की इंटेन्शनच होतं विमान लँड करायचं ना क्रॅश करायचं. कारण तुम्ही 29ला तुमच्याकडे संधी असताना तुम्ही सारखं सारखं या डोंगराळी भागाकडे का जात होता, आणि जर तुम्ही एवढ्या लो आला होता मग कुठंतरी तुम्ही जर ते तिथं बंद पडलं नसतं, नाही तर ते एका बाजूला गेलं नसतं तर तसंही ते जाऊन विमान तिथं धडकू शकलं असतं, असं आम्हाला त्या ठिकाणी भीती आहे. नाही तर आम्हाला त्याबद्दलची त्या ठिकाणी शंका आहे. म्हणजे थ्रेशोल्डच्या खाली म्हणजे हे अनेक असे प्रश्न, म्हणजे एमिंग पॉइंट हा तो तिथली शेवटची बाजू म्हणजे डोंगराळी बाजूच एमिंग पॉइंट होतं का असा प्रश्न त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यातच तो पॉइंट समोर येत असताना कदाचित असंही होऊ शकतं, जेव्हा पाठकाला ते कळालं, त्या ज्या मॅडम होत्या त्यांनी कदाचित मग विमान एका बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला काय, हे जोपर्यंत ब्लॅक बॉक्स आपल्याला मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला कम्युनिकेशन त्या कॉकपिटमध्ये काय झालं हे जोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत इक्विपमेंट मुवमेंट तिथे कळत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कळणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टींकडे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्ही सुद्धा गाडी चालवत बाहेर जावा, एखादं कुत्र मध्ये आलं, माणूस मध्ये आला आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा ऍक्सिडेंट होणार, एखादं कुत्र मध्ये आलं, माणूस मध्ये आला आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे, कितीही तुम्ही शांत असला तरी तुम्ही एखादी शिवी द्याल, तुम्ही चिडाल, तुम्ही त्या रागवून बघाल, काहीतरी तुम्ही कराल. आता याच्यामध्ये आपल्यासारखं म्हणजे सामान्य लोकांसारखं कुणी रिॲक्ट केलं, जेव्हा 8:43:55 फील्ड इन साईड जेव्हा पाठक मॅडम त्या ठिकाणी बोलल्या, तेव्हा तिथं 8:44:13 म्हणजे जेव्हा ते टिल्ट झालं तेव्हा मॅडम म्हणाल्या होत्या ओ शेट ओ शेट. हे त्यांचं रिॲक्शन आहे, हे त्या मॅडमचं रिॲक्शन आहे, को पायलटचं रिॲक्शन आहे. पण या पुऱ्या 5 मिनिटांमध्ये जेव्हा तो पीटीटी दाबला गेला होता, त्या पीटीटी जेव्हा दाबलं जातं तेव्हा फक्त को पायलटचा आवाज येत नसतो, पायलटचाही आवाज येत असतो. पायलट जर गाणं गात असेल, काय सुंदर सिनरी आहे, काय झाडं आहेत, काय झुडपं आहेत, असं पायलट बोलला तरी त्या पीटीटी मध्ये तो आवाज रेकॉर्ड होतो. आम्हाला जे कळलंय त्या मेन पायलटचा आवाज कुठेही तिथं येत नव्हता. मग पायलट झोपला होता का डोज ऑफ झाला होता का वेगळंच काहीतरी झालं होतं का मुद्दामून त्याच्या मनामध्ये एक निश्चय त्याचा होता की आता आपल्याला हे विमान काही झालं तरी जमिनीवर त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि ऍक्सिडेंटच घडवायचा, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधून माहिती आणणं हे महत्वाचं आहे. ही नॅचरल रिॲक्शन होती, ओ शेट. तिथं मेडे मेडे बोलावं लागतं, पण मेडे मेडे बोलण्याची सुद्धा मानसिकता त्या मॅडमची नव्हती. का? कारण का त्यांना या गोष्टीचं कदाचित काहीच माहित नव्हतं. जेव्हा विमान हाताबाहेर गेलं, नाहीतर तिथं एक सर्किट ब्रेकर नावाचा एक बटन असतं, ते जर बटन बंद केलं तर विमानाच्या सगळ्या गोष्टी बंद होतात आणि विमान ज्या पद्धतीने एखादी बाटली आपण असं फेकू त्या पद्धतीने ते तिथं पडतं, जे तिथं पडताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्यानंतर 11 सेकंद नाहीतर 8 सेकंद गोष्टीचं कदाचित काहीच माहित नव्हतं. जेव्हा विमान हाताबाहेर गेलं, नाहीतर तिथं एक सर्किट ब्रेकर नावाचा एक बटन असतं, ते जर बटन बंद केलं तर विमानाच्या सगळ्या गोष्टी बंद होतात आणि विमान ज्या पद्धतीने एखादी बाटली आपण असं फेकू त्या पद्धतीने ते तिथं पडतं, जे तिथं पडताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्यानंतर 11 सेकंद नाहीतर 8 सेकंद नंतर हे क्रॅश झालेलं आहे. म्हणजे 8 सेकंदाचा त्याच्यामध्ये गॅप आहे. बटन जेव्हा शिफ्ट केलं गेलं तेव्हाच त्या पाठक मॅडमला, ज्या तज्ज्ञ होत्या पायलटच्या, आणि एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, माझ्या माहितीनुसार हे क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल, हे कपूर 16,000 तास दिसत असले तरी पाठक मॅडम ज्या 1600 तासाचं त्यांचं फ्लाइंग आहे ते फक्त लेअर जेटवर झालं होतं. आणि हे जे आहे आपले कपूर यांचं फ्लाइंग हे वेगळ्या वेगळ्या विमानात झालं होतं. त्यांचा अनुभव कदाचित लेअर जेटवर या पाठक मॅडमपेक्षा कमी होता. आणि ते कॅप्टन इन कमांड जेव्हा कमर्शियल एअरलाईन मध्ये होते तेव्हा कॅप्टन इन कमांड ते नव्हते. नजीकच्याच काळामध्ये कॅप्टन इन कमांड ते झाले होते, असं कुठंतरी शंका, नाही तर काही प्रमाणात काही लोकांकडनं माहिती आम्हाला आलेली आहे. त्याची माहिती घेऊन त्या डिटेलमध्ये जाणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे दादांचा दौरा का बदलला
विमानाची वेळ बदलली गेली का, पायलट खरंच बदलले का बदलले, असे काही प्रश्न आहेत. मग त्यानंतर केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आला का, एटीसी ट्रान्सक्रिप्ट, आणि या अहवालामध्ये का त्याच्यामध्ये डिस्परन्सी आली, का त्याच्यामध्ये फरक आलेला आहे, मधील वेळेची विसंगती का आली, पायलट रडारचा 1 मिनिट आधीच ते जो ट्रान्सपॉन्डर आहे तो का बंद झाला, का बंद केला गेला, व्हिजिबिलिटी कमी असताना सुद्धा टेक ऑफ का झालं, जर टेक ऑफ पुण्याचं एअरपोर्ट बॅकअप पकडून केलं असेल तर लँड करण्याचा प्रयत्न का तिथं झाला, असा आमचा प्रश्न आहे. रनवे 29 अवेलेबल असताना, सेफ असताना, फ्लॅट असताना, कुठलंच टेन्शन तिथं नसताना, तिथं सूर्याचा पण त्रास नसताना सारखं सारखं मला रनवे 11च पाहिजे असं का त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का, त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच, जो मेन पायलट आहे, एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होतंय, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही, याचा अर्थ काय. तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो. आणि हीच माहिती आम्हाला सगळ्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजकडनं पाहिजे. पण मग इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, सरकारी एजन्सी हे योग्य पद्धतीने काम करू शकतं का, करू शकतं. पण लोकांच्या मनामध्ये शंका आहे. काही दिवसांपूर्वी माजी अधिकारी ज्यांनी अजितदादांवरच टीका केली होती, त्या अधिकाऱ्याने सुद्धा सांगितलं की ठीक आहे, दादांचं माझं एवढं चांगलं नव्हतं, पण मग एन्क्वायरी करत असताना जर सरकारीच एजन्सी करणार असेल तर त्यांना जसं पाहिजे तसंच ते एन्क्वायरी करू शकतात. म्हणून आमचं परिवाराचं आणि कार्यकर्ता म्हणून आणि दादा हे आमचे नेते म्हणून आम्हाला ज्या काही शंका आहेत त्या शंका ह्या एक्सटर्नल एजन्सीकडनं त्या ठिकाणी घेणं अतिशय महत्वाचं आहे. ज्या नावं मी पुढे जाऊन तिथं आपल्याला सांग, BEA ब्युरो ऑफ एन्क्वायरी अँड अनालिसिस फॉर सिव्हिल एव्हिएशन फ्रान्स ही एक चांगली कंपनी आहे. त्यानंतर AAIB UK ही दुसरी एक चांगली कंपनी आहे. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, कारण का ही कंपनी बंबार्डियर ही कॅनेडियन कंपनी आहे, पण हे विमान मॅन्युफॅक्चर अमेरिकेत झालंय. अमेरिका जे कुठलं विमान मॅन्युफॅक्चर होतं त्याचं इन्व्हेस्टिगेशन ही एजन्सी अमेरिकेची तिथं करते. त्यामुळे या तिघीपैकी ज्या कुठल्या चांगली आहे, नाहीतर त्यातल्या 2 एजन्सीकडे हे काम तिथं देण्यात आलं. सरकार करायचं करू द्या, आमचा त्यांच्यावर काही विश्वास नाही असं नाही, पण त्यांनाही करू, पण ही बॅकअप अशा एजन्सी त्याच्यामध्ये असणं आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे असं माझं मत आहे. एक स्लाइड आधी. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर फॉरेन्सिकची जी टीम आहे ती टीम दुर्दैवाने उशिरा आली. ती का उशिरा आली, त्यांनी खरंच आतापर्यंत काय केलं, CIDला काम दिलंय, चांगली गोष्ट आहे. आपण CIDला एअरपोर्टवर जाण्याची परवानगी आहे का. मी काही लोकांशी त्यांच्याशी बोललो, म्हणलं आतापर्यंत काय झालं, ते म्हणले आतापर्यंत आम्ही CCTVचे फुटेज घेतले. म्हणलं कुठले घेतले, ते म्हणले आम्ही एअरपोर्टचे घेतले. म्हणलं बाकीचं नाही. मग आम्ही एका अधिकाऱ्याशी चर्चा केली, अरे बाबा नो, तुम्ही एवढा वेळ जर लावणार असाल, ह्याच्यामध्ये जर वेळ घालवणार असाल तर ते जी कंपनी आहे ते सगळे पेपर मॅन्युपुलेट करू शकते, सगळा एव्हिडन्स मॅन्युपुलेट केला जाऊ शकतो. थोडे दिवस थांबू, लोक विसरून जातील, लोक विसरणार नाहीत. आम्हाला ही माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यामुळे CID विश्वास नाही असं नाही, पण त्यांना पूर्ण अथॉरिटी नसणार आहे. कारण विमानतळावर गेल्यानंतर पोलिसाला, खाकी वर्दीच्या व्यक्तीला आज जाण्याची परवानगी तिथं नसते. तिथं CISF असेल, नाहीतर केंद्रीय जे काही एजन्सीज असतील त्याच तिथं जातात. नाहीतर इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर CID करू शकत नाही. करू शकतं, कपॅसिटी आहे, पण ते कुठलं तर क्रिमिनल म्हणजे कुठं खून झाला, कुठं काय झालं. पण हा विषय हा एअरपोर्ट अथॉरिटीच्या रिलेटेड आहे. त्यामुळे अशीच एजन्सी द्यावी लागेल जी अनुभवी आहे. एक आपली इंडियाची घ्या आणि बाहेरच्या 2 घ्या, अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे. पुढं हे सगळे विषय आहेत. आणि एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा तुम्ही पूर्वीच्या दादांचे व्हिडिओज तिथं बघितले असतील, त्या व्हिडिओजमध्ये दादा प्लॅस्टिकची बॉटल घेऊन तिथं काही गोष्टी करताना बघितलं असेल. पाणी पिताना प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिताना तुम्ही बघितलं असेल. आणि मग पण नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे, आता हे जे काय झालं ते झालं. ही गोष्ट कदाचित
दादांच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते. का आले होते, कशामुळे आले होते, ह्याच्यात काय करू शकता येत नाही. म्हणून तुमचे नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले, मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा, तो सुद्धा त्यांचा विश्वासू, त्याच्या हातामध्ये काचेची बाटली असते आणि ती काचेची बाटली अशीच नसते, ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची. मग दादा प्लॅस्टिक बाटलीवरनं दादा या बाटलीवर का आले असाही प्रश्न पडतो. जेव्हा माझ्या एका मित्राली हेलिकॉप्टर घेतलं होतं, मी दादांना सांगत होतो, दादा माझ्या मित्राला एक हेलिकॉप्टर घेतलंय. म्हणलं चांगला आहे, तो तुझा विश्वासू आहे का? म्हणलं हो आहे. मग त्याचंच हेलिकॉप्टर तू वापर, बाहेरून तू घेऊ नको. आम्ही आत्ताच्या काळामध्ये बरंच काही वेगळं ऐकलेलं आहे. आता ह्याच्यातून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला तर ते काय माहीत नाही. दादांनी त्यांच्या काही जवळच्या लोकांना, ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, चांगला व्यवसाय आहे, त्यांना सांगून सांगितलं होतं की पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला विमान घ्यावं लागेल आणि ते विमान तू घे, म्हणजे मला ते वापरता येईल. हे का ते काय बोलत होते, कसं काय, शेवटी आत्ता दादांबरोबर झालेले काय सगळे संभाषण हे तिथं माझ्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी एका टेपसारखे तिथं पळत आहेत, जात आहेत. त्यामुळे काचेच्या बाटलीपासून पार विमान स्वतःचं त्या ठिकाणी असावं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये का होत्या हे आज तरी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विचारता येणार नाही. फक्त एवढंच आहे, माझा काका, आमचे नेते, आमचे दादा आज आमच्या सर्वांच्या मध्ये नाही आहेत. पण ते का नाहीत, कशामुळे झालं, कुणी केलं, जर केलं असेल तर कसं घडलं, का केलं गेलं, याची माहिती मला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. कारण का आम्ही आमच्या दादाला, आमच्या काकाला आम्ही मिस करतो. आणि नक्कीच मी एक तुम्हाला सांगतो, जर अशा पद्धतीने आपण जर इन्व्हेस्टिगेशन केलं तर सत्यमेव जयते, आपल्याला विजय या रिसर्चच्या बाबतीत त्या नक्कीच त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही, असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. त्यामुळे या रिलेटेड राजकीय कुठलाही प्रश्न आजच्या दिवशी तिथं घेतला जाणार नाही. राजकीय प्रश्नांबाबत आणि राजकीय विषयांबाबत 12 तारखेला कुठं आणि कशी प्रेस तिथं घेणार आहे याबद्दलची माहिती आज संध्याकाळी आपल्या सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मी नक्कीच सांगेल. तुम्ही ठरवा, सगळ्यांना एकसाथ बोलायचं आहे का एक एक बोलणार आहे तर मला बोल. हा तुम्ही ठरवा. एक तुम्ही समजून घ्या, हा अपघात होता का घात होता असा प्रश्न तुम्ही केला तर आमची शंका, म्हणजे माझी आणि असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांची शंका आहे की हा घात होता. आत्ता तुम्ही जर प्रेझेंटेशन बघितलं असेल तर 60-70 पानाचं मी प्रेझेंटेशन केलं. एक एक गोष्ट जी घडली, कशी घडली, कोण बैठकीला आलं होतं, कोणाचं विमान होतं, कोणाचं काय होतं, जी काय माहिती आमच्यापर्यंत आली ती माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यांच्यावर ऑब्जेक्शन घेतोय, शंका घेतोय का त्यांच्यावर शंका घेतोय असं अजिबात कुठंच नाही. मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली. पण या बाबतीत विमान कंपनी जी VSR आहे, ॲरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता, या 3 कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे. या पुऱ्या डिस्कशनमध्ये तुम्ही बघितलं असेल, ॲरो नावाच्या कंपनीने VSRचं हे विमान हायर केलं होतं. ते सरकारी GR प्रमाणे केलं होतं. साई आणि ॲरो या 2 कंपन्या यांनाच तिथं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे की VIPंना विमान देण्याचं.
आणि मग 15 ते 31 तारखेपर्यंत ॲरोची जबाबदारी त्याच्यामध्ये होती. ॲरोने ते बुकिंग केलं होतं. तो कोण पवार का कोण नावाचा जो माणूस आहे तो हँडलर आहे, तो ॲरोचा हँडलर आहे. त्यांनी सांगितलं होतं की व्हिजिबिलिटी ऑल ओके, म्हणजे कुठे ते मिसरिप्रेझेंटेशन झालं. ती कंपनी कोणाची कशी अजूनपर्यंत मला तरी काय माहिती मिळालेली नाही. पण बऱ्याच राज्यामध्ये आज जे कुठले सत्तेत आहेत त्या राज्यांबरोबर ती कंपनी काम करते असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळालेलं. म्हणजे बऱ्याच मोठ्या लोकांचा त्यांचा संपर्क नाही तर ओळख असावी असं वाटतंय. सर, तुम्ही म्हणालात की सीआयडी ही कॉम्पिटंट एजन्सी नाही या प्रोब करता. तुम्ही ह्याच्यात हायकोर्ट और सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड प्रोबची स्पेसिफिक डिमांड करताय का? डीजीसीएवर आमचा विश्वास आहे, पण हे बघा एक तुम्ही समजून घ्या, सरकारवर आमचं ॲलिगेशन नाही, कोणावर ॲलिगेशन नाही, पण ज्या गोष्टी घडल्या असाव्यात, अशा पद्धतीने काय गोष्टी झाल्या असाव्यात या पद्धतीची आमची शंका आहे. ती शंका पूर्ण करत असताना सीआयडी बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता तिथं विमानाच्या म्हणजे एअरपोर्टवर पोलीस अधिकाऱ्यांना अलाउड नसतं. मग सीआयडी ह्या गोष्टी कशा करू शकतं? कारण हे शेवटी एक्सपर्ट ओपिनियन याच्यामध्ये लागणार आहे. मग एक्सपर्ट ओपिनियन कोणाकडे? अशा भारताच्या बाहेरच्या 1-2 कंपन्या तुम्ही हायर करा, या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना तुम्ही ताकद घ्या. डीजीसीएला सुद्धा एक टीम तुम्ही त्या ठिकाणी तयार करा. आणि अजून एक गोष्ट, ब्लॅक बॉक्स जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कराल, त्याचं जे पूर्ण रेकॉर्डिंग आहे, कारण गुजरातला जो ऍक्सिडेंट झाला त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग पब्लिककडे मिळालेलं नाही. सिलेक्टेड गोष्टींचं रेकॉर्डिंग बाहेर आलेलं आहे. आमची मागणी आहे ब्लॅक बॉक्स मधलं जे कुठलं तिथं रेकॉर्डिंग आहे, जे पूर्णपणे परिवारातल्या एका व्यक्तीला नाहीतर काही ठराविक लोकांना एक्सपर्ट बरोबर ते बघण्याची संधी सरकारकडनं त्याच्यामध्ये देण्यात यावी. आणि त्याच्याच बरोबर जे काही डिव्हाइसेस नाहीतर जी काही तिथं इक्विपमेंट्स होती त्याची जी मुवमेंट असेल ती सुद्धा आम्ही एखाद्या तज्ज्ञाकडनं त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करू. त्यामुळे सीआयडीवर आम्ही आक्षेप घेत नाही, पण कधी कधी काय होतं, एका एजन्सीचं नाव दिल्यानंतर सामान्य लोकांना असं वाटतं अरे सीआयडी का बघते, कारण का एका मोठ्या सिरियलचं नाव सीआयडी होतं तर लोकांना वाटतं लय भारी काम, ते चांगलंच काम करतात. पण या टिपिकल घटनेबद्दल ते चांगलं काम करतील, कारण का हे त्यांचं एक्सपर्टीज नाही. म्हणून जे एक्सपर्ट आहेत, डॉक्टर जर हृदयाचा असेल तर हृदयाच्याच डॉक्टरकडे जावं लागतं, डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन चालत नाही असं आमचं मत आहे. गेल्या 10 दिवसामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेल्या 10 दिवसामध्ये फक्त सीसीटीव्ही चेक करतायत, ते सुद्धा एअरपोर्टवरचेच. त्यामुळे कुठेतरी सरकार सुद्धा या चौकशीच्या घेऱ्यामध्ये आहे की या सगळ्या जी दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेमध्ये सरकार सुद्धा चौकशी पूर्णपणे लवकरात लवकर करावी याच्यापासून दूर पळतंय. कुठेतरी काही प्रमाणात राजकीय दृष्टिकोनातून नाही, पण व्यावहारिक दृष्टिकोनातून कंपनीकडनं काही गोष्टी दाबण्यात येतात असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. सीसीटीव्ही फुटेज मुंबई एअरपोर्टचं अजूनपर्यंत घेतलं असं मला वाटत नाही. त्यांनी कुठलं एअरपोर्टचं घेतलं तर बारामती एअरपोर्टचं घेतलेलं आहे. अतिशय स्लो पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन हे दुर्दैवाने आता चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आतापर्यंत बऱ्यापैकी कन्क्लुजन व्हायला पाहिजे होतं. महाराष्ट्राचा, या देशातलं सगळ्यात प्रगतिशील राज्य, त्याचा उपमुख्यमंत्री, या राज्यातला सर्वात जे काही प्रमुख 3 मोठे नेते असतील त्यातला एक नेता हा एका अपघातात त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो. आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काहीच जर तिथं इन्व्हेस्टिगेशन करत नसाल, नाही तर संत गतीने करत असाल, तर असं थोडंसं दिसतं की या इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही लोकांना कदाचित रसच नाही. मग अशी गोष्ट दिसू नये. मॅन्युप्युलेशन होण्यापूर्वी आणि मॅनेज होण्यापूर्वी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं पाहिजे. 2023 सारखं जर झालं तर हे फार घातक ठरेल. दुसरी गोष्ट, VSRचे सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात यावे. अजून सुद्धा VIP त्यांच्याच विमानाला तिथे ट्रॅव्हल करतायत, त्यांच्या सुद्धा जीवाला धोका हा होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही कॅन्सल करा आणि सगळ्या लोकांना तुम्ही ताब्यात घेऊन प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करा असं आमचं मत आहे. या बाबतीतलं माझ्याकडनं एक पत्र हे नक्कीच आम्ही दिल्लीला DGCAला त्या ठिकाणी देऊ, मंत्री महोदयांना देऊ आणि एक विनंती करू की ज्यांच्या कोणाकडे इन्व्हेस्टिगेशन आहे, म्हणजे CID करत असलं ते अथॉरिटी ही वेगळी आहे, त्यांना सांगून इंटरनॅशनल लेवलच्या काही कंपन्या आपल्याला घेता येतात का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. आणि आज आम्हाला असं कळतंय की अजितदादांच्या पक्षाकडनं सुप्रियाताई सुनीता वहिनी काकींच्या मार्गदर्शनाखाली अमोल मिटकरी आणि काही ठोंबरेताई आणि काही लोक
बाबा पाटील हे सगळे सीएम साहेबांना भेटले होते. एक त्यांनी तिथं पत्र दिलंय, म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या काही आमदारांना आणि कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शंका या बाबतीतली आम्हाला सुद्धा तशीच शंका आहे. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हावं यासाठी योग्य त्या अथॉरिटीला आम्ही सुद्धा पत्र देऊ. मगाशी तुम्हाला सगळं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुणी काही सल्ला वगैरे त्या ठिकाणी दिला नसेल, पण लेट का झालं हे फक्त मी तुम्हा सर्वांना सांगितलं. तुम्ही सगळेच एक साथ बोलता, मला कसं कळणार आहे? या विषयाचं मला कुठेही राजकारण तिथं करायचं नाही. मी कुठंच काय तिथं बोलत नाही की कुठल्या राजकीय पक्षाचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. याच्यामध्ये नक्कीच घात झाला एवढं मात्र त्या ठिकाणी मी म्हणतो. कसं झालं, का झालं, कोणामुळे झालं, काय झालं हे लोकांसमोर आलं पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ही प्रॉपर त्या ठिकाणी झाली पाहिजे. एवढंच या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मराठीचे शेवटचे 2 प्रश्न घ्या, म्हणजे मी हिंदीत बोलतो. दोन मराठी. त्यांच्याशी बेसिक चर्चा करत असताना काही प्रमाणात त्यांना सुद्धा शंका आहे आणि शंका असल्यामुळे अमोल मिटकरी गेले ना सीएम कडे. त्यांच्याच पक्षातले आमदार आणि कार्यकर्ते, मग ते का गेले असतील? शंका असल्याशिवाय ते जाणार नाही. त्यांना शंका आहे, माझ्याकडे मला पण शंका आहे. थोडा मी अभ्यास जास्त केलेला आहे, तो मात्र तुमच्या समोर सगळ्यांसमोर तिथे दिलेला आहे. नाही, या बाबतीतलं मला काय माहीत नाही, कारण मी अजून कोणाच्याच संपर्कात नाही. तुम्ही सर्वजण अभ्यासू पत्रकार असल्यामुळे चांगलं प्रेझेंटेशन व्हावं यासाठी मी प्रेझेंटेशनकडेच जास्त लक्ष देऊन होतो. संशय व्यक्त करतात, काही तुम्हाला त्यामागे घातपातामागे काही वाटतंय का की कोणी असू शकतं किंवा काय कारण प्राथमिक अंदाज असू शकतो? अजितदादांवर दबाव टाकणं तसं सोपं नव्हतं. लढवया नेता त्याच्यामध्ये होते ते, पण काळजी नक्कीच ते तिथं घेत होते. मी फक्त एक उदाहरण सांगितलं, त्याच्या मागचं कारण मला माहीत नाही. प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये टॅम्परिंग होऊ शकतं, त्या पाण्यामध्ये काही मिक्स केलं जाऊ शकतं, म्हणून त्यांनी ती बॉटल प्लास्टिकवरनं ग्लास बॉटलकडे ते तिथं वळले. हेलिकॉप्टरच्या बाबतीत मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला तिथं सांगितला. म्हणजे काळजी कुठं ना कुठे ती त्या ठिकाणी ती होती. पाण्याच्या बाबतीत त्यांनी ॲक्शन नक्कीच तिथं घेतली. जर त्यांच्या मनामध्ये विमानाच्या बाबतीत सुद्धा जर शंका होती तर तिथं जर वेगळी ॲक्शन त्यांनी घेतली असती तर दादा आज आपल्याबरोबर असते. त्या सर्व नेत्यांना जी कुठली सत्ता आज आपली आहे या राज्यामध्ये ती मेंटेन करण्यासाठी ती सत्ता तशीच राहावी यासाठी त्या पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांना कदाचित ती गोष्ट थोडीशी जास्त महत्त्वाची वाटली असावी. आणि हीच गोष्ट करत असताना कुठेतरी मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली. सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात. आम्ही आज दुःखात आहोत. आम्हाला माहिती पाहिजे की काका आमचे दादा हा जो ॲक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला, ही आमची प्रायोरिटी आहे. हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि हीच गोष्ट काकींसाठी सुद्धा महत्त्वाची आहे, पार्थ आणि जयला पण महत्त्वाची आहे. पण ह्या नेत्यांना काय महत्त्वाचं आहे हे मी सांगण्यापेक्षा गेल्या 13 दिवसामध्ये लोकांनीच बऱ्याच काही गोष्टी तुमच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत.
रोहित पवार एवढ्या मोठ्या कॅमेराच्या संख्येसमोर आणि एवढ्या अभ्यासू मराठी पत्रकारांच्या समोर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काय गोष्टी जर पुढे त्या ठिकाणी सांगत असतील तर ह्याला अफवा म्हणत नाही, ह्याला रोकटोक प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी म्हणतात. आणि त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. ते काय काय म्हणेना, आम्हाला काही घेणं देणं नाही. ते जे कुठले नेते असतील 4-5 त्यांचा पक्षच वेगळा आहे आणि आमचा पक्ष वेगळा आहे. काका मात्र आमचे त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे काकांच्या बाबतीत काय घडलं हे मला तरी माहिती पाहिजे, त्यांना माहिती नको असेल तर तो त्यांचा विषय आहे. आज साहेबांनी जे कुठलं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं ते 28 तारखेला माझ्या अंदाजाने 12-1च्या दरम्यान तिथे दिलं असेल. काय असेल ते म्हणजे 6-7 तास झाले होते. मी 13 दिवसानंतर बोलतोय. 6 तासामध्ये आपल्याला किती कळतं आणि अंदाज काय असतात. आणि दुसऱ्या दिवशी लाखो लोक हे बारामतीमध्ये तिथे येणार होते. अर्धवट माहितीवर एखादं स्टेटमेंट मोठ्या नेत्याकडनं जर चुकीचं गेलं आणि त्याच्यावर जर लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर मग जो महत्त्वाचा दिवस असतो तो दुःखाचा दिवस असतो पण महत्त्वाचा असतो. लाखो लोक वेगळं काहीतरी तिथं निर्णय घेऊ शकतात. हे एवढी मॅच्युरिटी आणि एवढा अभ्यास पवार साहेबांचा नक्कीच त्या ठिकाणी आहे. 6 तासामध्ये एखादं स्टेटमेंट देणं, 13 दिवसामध्ये स्टेटमेंट देणं याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे. काल पवार साहेबांशी मी बोलणार होतो पण तब्येतीचं कारण असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांना ते प्रेझेंटेशन दाखवता आलं नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की रोहित पवारनी आजपर्यंत जे काय मीडियामध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत, जे काय प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेले आहेत, याच्यामध्ये मी कोणाची परवानगी त्याच्यामध्ये घेतलेली नाही. विचाराचा पक्का असल्यामुळे पवार साहेबांच्या मनामध्ये काय याचा अंदाज असल्यामुळे आजपर्यंत गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये माझ्या प्रेझेंटेशन, माझ्या वागण्यावरनं, माझ्या बोलण्यावरनं मी कुठेही तिथं चूक नाही तर कॉन्ट्रोवर्सी केली नाही. त्यामुळे पवार साहेबांना माहीत होतं, टीव्हीवर सातत्याने येत होतं. पण साहेबांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे साहेबांनी मलाही विचारलं नाही आणि मी त्यांना हे प्रेझेंटेशन तिथं दाखवलेलं नाही. तुम्ही जे म्हणताय जे काय मॅनिप्युलेशन झाले त्याच्यामध्ये हा एक व्यापक गट आहे असं तुम्हाला वाटतं की फक्त त्या गैरमानिकाचा अतिघाई किंवा अतिविश्वास घडला हे नक्की काय की सगळं? आता वैमानिक कसा होता, काय होता, त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड काय, अजून कुठले विषय आहेत का, डिप्रेशनमध्ये होता का, मेंटल स्टेट त्याची कशी होती, DGCAचे मेंटल स्टेटचे काही त्या नॉर्म्स आहेत, त्या मेंटल स्टेटचा वापर करून प्रेशर टाकून या पायलटच्या माध्यमातून हा घात घडून आणला. अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नावर कुठंतरी एक इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं इथं मला राजकीय कुठंच काय बोलायचं नाही. घातपात आहे का तर त्याची शंका 100% आहे. राजकारण हे मी आणत नसल्यामुळे राजकीय आहे का नाही याचा मी विचार सुद्धा केलेला नाही. तो 6चा जो आकडा होता तो चुकीचा होता. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये चूक झाली. तो जो मेन रिपोर्ट असतो की किती लोक त्या विमानामध्ये आहे तो रिपोर्ट आमच्याकडे आहे. त्यामुळे उगाच दाखवायचं आणि प्रेझेंटेशन लांबवायचं म्हणून नको त्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्या 6च्या आकड्याला कुठंच काही महत्त्व नाही. राजकीय या घटनेबद्दल राजकीय भूमिकेतून मी कुठंच तिथं त्या ठिकाणी बोलणार नाही. बोलायचं झालं तर फाईल वगैरे या बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलता येईल पण त्याला काय अर्थ नाही. कारण सरकारमध्ये असणारे सर्व नेते जे आज सत्तेत आहेत त्यांची सुद्धा नक्कीच इच्छा असावी ही घटना घडली कशी आणि उद्या घडू नये याच्यासाठी सुद्धा त्यांनी काय करावं या बाबतीत लक्षात इथं घ्यावी. अभी हिंदी में अभी एक बहुत बड़े प्रेजेंटेशन के माध्यम से लोगों के सामने अजीत दादा पवार उनका जो एयरपोर्ट विमान का जो एक्सीडेंट हुआ था वो कैसे हुआ,
कितने टाइम में हुआ, उसके कुछ टेक्निकल डिटेल्स वहां पे हमने दिए थे। अभी बहुत ज्यादा डिटेल में अभी बात नहीं कर पाऊंगा, लेकिन इसमें 3 विषय है। एक तो जो VSR नाम की कंपनी है, वो जिस तरीके से ऑपरेट करती है उसमें बहुत सारे इश्यूज है, बहुत सारे शॉर्टकट्स ये कंपनी वहां पे इस्तेमाल करती है, मेंटेनेंस में बहुत सारे इश्यूज है। तो हमें ये विषय में इन्वेस्टिगेशन करते वक्त VSR इस कंपनी को प्रॉपरली इन्वेस्टिगेट करने की जरूरत है। यूरोपियन जो एविएशन एक एजेंसी है, उन्होंने VSR को बैन किया है। उनका जो भी ऑपरेटिंग लाइसेंस है यूरोप का, वो कैंसिल किया गया है और उस तरीके का नोटिस DGCA को भी दिया है। ये कब के एक्सीडेंट के लिए? 2023 के एक्सीडेंट के लिए। लेकिन अभी तक DGCA ने कोई भी वहां पे एक्शन नहीं ली और VSR के माध्यम से भी अभी तक यूरोपियन एजेंसी को इंफॉर्मेशन दी नहीं गई। और 2023 में जो मुंबई में एक्सीडेंट हुआ था और दादा का जो एक्सीडेंट हुआ था, वो सेम कंपनी के प्लेन थे। और जैसे कि बम्बार्डियर, लेयरजेट, शायद थोड़ा सा साइज में फर्क हो सकता है, लेकिन ऑपरेटर कौन था? तो वो VSR ही वो ऑपरेटर था। अभी मुंबई में जो एक्सीडेंट वहां पे हुआ, उसकी इंफॉर्मेशन और उसका इन्वेस्टिगेशन 2 साल तक अभी तक पूरा नहीं हुआ। अभी हमारी सरकार को विनती है कि वो इन्वेस्टिगेशन इमीडिएटली वहां पे बाहर आना इंपॉर्टेंट है। अजीत दादा का इन्वेस्टिगेशन भी जल्दी से जल्दी होना बहुत इंपॉर्टेंट है। 2023 का इन्वेस्टिगेशन अगर बहुत जल्दी होता था, उसमें से अगर त्रुटि या जो फ्लॉज है वो बाहर आते, तो शायद अजीत दादा का ये एक्सीडेंट नहीं होता था। वहां पे जो नेग्लिजेंस हुआ, इन्वेस्टिगेशन में जो नेग्लिजेंस हुआ, इसके कारण भी ये एक्सीडेंट हो सकता है। दूसरी बात, कपूर नाम के जो पायलट थे, जो मेन पायलट थे, उनके एक्सपीरियंस के बारे में, वो भी लेयर जेट एक्सपीरियंस के बारे में, उनका अगर अनुभव आप देखो, वहां पे अगर जो अल्कोहलिज्म का अनुभव है, उसके लिए बहुत सारे प्रूफ है। 3 साल उनका लाइसेंस, फ्लाइंग लाइसेंस वहां पे कैंसिल हुआ था।